मित्रांनो, महायुतीची महाधुसफूस संपायला तयारच नाही. अगोदर मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं यावरून खिचाताणी तिन्ही पक्षांमध्ये. नंतर कसं तरी 15-20 दिवसांनी तो विषय मिटला. मंत्रिमंडळात कुणाकुणाला घ्यायचं तिन्ही पक्षांची नावं निश्चित झाली, यादी निश्चित झाली. पुढे अनेक दिवस खाते वाटप, कोणतं खातं कुणाला द्यायचं आणि त्या खाते वाटपावरनं परत आणखीन खिच्यात आणि ओढात आणि धुसफूस चालूच राहिली. विशेषतः गृहमंत्रीपदावरून आणि त्या खात्यावरून बरेच दिवस धुसफूस चालूच होती. कसे तरी खातं वाटप निस्तरलं झालं आणि सरकार काम करायला लागेल असं वाटत असतानाच पालकमंत्र्यांची यादी परत रखडली. पालकमंत्री जाहीर व्हायलाही आणखीन जवळपास 3 आठवड्याचा कालावधी उलटून गेला आणि आता पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर पुन्हा आणखीन महाधुसफूस जी आहे ती चव्हाट्यावर आली आणि चक्क नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदाचे आदेश रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आलेली आहे. तशा प्रकारचं हे महायुतीचं महाधुसफूस सरकार आता कसं काय पुढे चालेल आणि काय काय होईल ते आपल्याला जनतेला बघायला मिळणारच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.